रमेश भाई, आपलं राजसत्तामध्ये स्वागत आहे सर्वप्रथम. आणि सर्वात महत्वाचा विषय असा आहे की संपूर्ण कोकणामध्ये जे आता कोकण विधान परिषद निवडणूक झाली, म्हणजे बिनविरोध झाली, त्याच्यावरून राजकीय शिमगा सुरू आहे. एकाच ज्या पक्षामध्ये बाळमाने कार्यरत होते उबाटामध्ये, ते ऐनवेळी माघार घेऊन त्यांनी जे राष्ट्रवादीचे उमेदवार होते अनिकेत तटकरे यांना बिनविरोध निवडून येण्यासाठी जे रान मोकळं करून दिलं. याच्यावरून जे सध्या खोक्यांचे आरोप होत आहेत, पैसे घेतल्याचे आरोप होत आहेत, जे राजकारणामध्ये सर्वसामान्य लोकांना पडलेला प्रश्न आहे. आपण देखील एक विधानसभा सदस्य म्हणून कोकणामधून चिपळूणमधून कामगिरी केलेली आहे किंवा लोकसभेला उभे होतात. लोकप्रतिनिधी म्हणून आपली काय भावना आहे? नाही, कसं आहे की विधान परिषदेची जी निवडणूक होती स्थानिक स्वराज्य संस्थांची, ही पहिल्यांदाच यावेळेला बिनविरोध झालेला आपण पाहतो. आता जे उमेदवार समोर होते काय, त्याच्यामध्ये मला वाटत नाही की बा त्यासाठी काही तटकरीने प्रयत्न केला असेल काय. कारण बाळमानेंची मागची सगळी हिस्ट्री जर बघितली आपण, तर त्यांना अशा पद्धतीचं सेटिंग करायची सवय आहे. पण त्याच्यावर जे भाष्य काही नेते जे करतायत काय, ते भाष्य करताना इथल्या माजी खासदारांनी पण त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलं आहे. पण माजी खासदारांनी बाळमाते बद्दलचं हे मत व्यक्त करताना, माजी खासदार म्हणजे नक्की कोण? माजी खासदार म्हणजे आता विनायक राऊत जे आहेत काय शिवसेनेचे, त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे काय, की याच्यामध्ये पैशाचा वापर झालाय, पैशाचं त्याच्यामध्ये फार मोठी उलाढाल झाली काय. पण नगरपालिकेच्या परवा झालेल्या निवडणुकीचा इतिहास पाहताना विनायक राऊतांना हा बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी पहिला नगरपालिकेच्या निवडणुकीत काय केलं त्याचं पहिलं आत्मपरीक्षण करावं काय. ज्यावेळेला एक बोट आपण समोरच्या माणसाकडे दाखवतो, त्यावेळेला 4 बोट ही आपल्याकडे येत असतात काय, ह्याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. आणि मग आज एका वृत्तपत्रामध्ये मी असं वाचलं की त्यांनी त्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटले की मला हे 15 दिवसापूर्वीच माहिती होतं. मग 15 दिवसापूर्वी जर माहिती होतं, तर मग दुसरा डमी फॉर्म का नाही भरला तुम्ही? जर हे सेटिंग करायचंच नव्हतं, तर मग डमी का नाही भरला? नाही, भाई एकच मिनिट थांबवतो. सेटिंग करायचंच होतं, मग डमी फॉर्म भरला नाही आपण असं म्हणताय. मग या सेटिंग मध्ये विनायक राऊत पण आहे? आता ज्या अर्थी ते म्हणतात 15 दिवसापूर्वीच मला माहिती होतं काय की हे अशा पद्धतीनं हे होणार आहे, आणि म्हणून त्यांनी डमी फॉर्म भरला नाही. पण पक्षाचे नेते तुम्ही होता, नेते असल्याचं तुम्हाला जर 15 दिवसापूर्वी ही गोष्ट जर माहिती होती, तर तुम्ही त्या ठिकाणी डमीची व्यवस्था केली पाहिजे होती. ज्या अर्थी तुम्ही तिकडे डमीकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळं कदाचित त्या ह्याच्यामध्ये आपणही सामील आहात. असाचा अर्थ जर तुम्ही सामान्य माणसानं काढला तर काही चुकीचं नाही ना. भाई, आपला हा अतिशय खळबळजनक आरोप म्हणायला लागेल, कारण की हे जे आता एकमेकांवर आरोप करतायत, हा मग दिखावा आहे की काय? काय म्हणायचं नक्की? कसं आहे की ज्या वेळेला माणूस अनेक खुलासे करतो, त्यावेळेला त्याला कुठेतरी गिल्टी वाटत असतं की आपण कुठेतरी चूक केलेली आहे काय. त्याच वेळेला माणूस ती लपवण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे खुलासे करत असतो काय. बाकीचे कोण नेते करत नाहीत ते. संजय राऊत साहेबांनी केलंय, त्याला तो नैतिक अधिकार आहे, आणि ते कुठच्या व्यवहारामध्ये गुंतलेले नाही काय. त्यांनी आई ती आपली भूमिका स्पष्टपणे आणि बेधडकपणे त्या महाराष्ट्रामधून देशासमोर मांडतात काय. पण जे आज ते त्याच्याबद्दलचा खुलासा करतायत काय, त्यांचा पूर्व इतिहास सगळा जर पाहिला काय, आणि आता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा जर आपण बघितलं, तर त्या ठिकाणी शेवटपर्यंत आम्ही जी आघाडी करत होतो, ती आघाडी कुणामुळे मोडल्या गेली, काय झालं त्याच्यामध्ये, त्याचं आत्मपरीक्षण करावं आणि मग दुसऱ्यावर चिखल उडवावा. भाई, डायरेक्ट तुम्हाला आता थेटच सवाल करतो की काही दिवसांपूर्वी नगरपालिका निवडणुका झाल्या. केवळ 800 ते 850 मतांच्या फरकाने आपण पराभव आपल्याला 1200. स्वीकारावा, म्हणजे 12 निम्मे मतं आपण जर पकडली 600च्या दरम्यान. विजयासाठी 600 मतांची आवश्यकता होती. तर या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही जो आता आरोप केलेला आहे की नगरपालिका निवडणुकीमध्ये केवळ विनायक राऊतांमुळे आघाडीमध्ये बिघाडी झाली आपल्या उमेदवारीबद्दल.
म्हणजे याची किनार जी होती भास्कर जाधव आणि विनायक राऊतांमधला जो दुरावा काही होता, जो त्यावेळी उमेदवारी देण्यावरून त्यांच्यामध्ये जे नाट्य रंगलं होतं, त्याचा काहीसा फटका आपल्याला बसलाय असं वाटतं का आपल्याला? याला विनायक राऊत जबाबदार आहेत. काय म्हणायचं आहे नक्की आपल्याला? नाही, निश्चितपणे. कसं आहे, की लोकसभेच्या वेळेला आघाडी होती. आम्ही रात्रंदिवस विनायक राऊतांचा आघाडीचा धर्म पाळून आम्ही त्या ठिकाणी काम केलं आमच्या कार्यकर्त्यांनी. काय त्यामुळं चिपळूणमध्ये मताधिक्य मिळालं. बाकी ठिकाणी त्यांना का मिळालं नाही त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. पण चिपळूण तालुक्यामध्ये जर विचार केला आपण, तर चिपळूण तालुक्यामध्ये मताधिक्य आहे. परंतु इतर तालुक्यामध्ये त्यांना मताधिक्य मिळू शकलं नाही. त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. परंतु नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हेच आघाडी तत्व पाळलं जावं, अशा पद्धतीची माझी स्वतःची धारणा होती. आणि म्हणून त्यांच्याबरोबर बैठका करण्याचा मी प्रयत्न केला. बैठका झाल्या आणि बैठकीमध्ये त्यांनी सांगितले, की आम्हाला नगराध्यक्षाचं हे पाहिजे, उमेदवारी पाहिजे. मी त्यांना असं म्हटलं, की ते म्हणले, "एवढ्या वर्षामध्ये आम्हाला नगराध्यक्ष कधी पद मिळालं नाही." मी म्हटलं, "त्यावेळेला आपण समोरासमोर लढत होतो आणि समोरासमोर लढत असताना त्यावेळेला आपली आघाडी नव्हती आणि समोरासमोर लढत असताना ज्यांची मेजॉरिटी होत असते त्याच पक्षाचा नगराध्यक्ष व्हायचा. आता यावेळेला आपली आघाडी झाली. आघाडीमध्ये तुम्ही गावामधला कानोसा घ्या, लोकमत घ्या आणि लोकमत घेऊन तुम्ही या बाबतीतलं मतप्रदर्शन करा असं माझं म्हणणं आहे. परंतु त्यांनी ते केलं नाही. पण भास्कररावांनी त्या ठिकाणी ही आघाडी व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि ती आघाडीमध्ये त्यांच्याबरोबर माझ्या बैठका झाल्या. बैठकीमध्ये त्यांनी जे पक्षाचे उमेदवार मागितले, ते सर्व उमेदवार आम्ही त्या ठिकाणी मान्य केले. काय आणि त्यांच्यामधला कोण नेतृत्व हा भाग नाही. भास्करराव चिपळूण शहरात राहतात. त्यामुळे शहराशी त्यांचा संबंध आहे. म्हणून आणि शिवसेनेचे जे नेते आहेत, म्हणून आम्ही त्यांच्याशी एक बैठक केली. ज्यावेळेला ह्यांच्याकडनं प्रतिसाद येईना, काय मग हा प्रतिसादामध्ये भास्कररावांनी जर पुढाकार घेतला होता, त्यामुळे आघाडी जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आली. त्या ठिकाणी ती आघाडी बिघडवण्याचं काम कोणी केलं? कुणी मग केलं? मग स्वतंत्र उमेदवार उभे करायची गरज काय होती? कुणी आणि केलं? हेच माझी खासदारांनी त्या ठिकाणी काम केलं आणि ही आघाडी होऊन दिली नाही. आणि म्हणून नगरपालिकेमध्ये त्यांना ती काय 3,000-3,500 का 4,000च्या आसपास मतं पडली. त्याच्यामुळे ती मतं जी आघाडीला मिळायची होती, ती आघाडीची मतं बाजूला गेली. तीच परिस्थिती काँग्रेसची झाली. काँग्रेसची जर लियाकत शहाने जर अपक्ष फॉर्म भरला नसता, काय तरी अडचण निर्माण झाली नसती. काय परंतु त्यांनी अपक्ष फॉर्म भरल्यामुळे त्यांनी 1500-1600 मतं घेतली. त्याच्यामुळे तो पराभव पत्करावा लागला. पण तो पराभव हा एक मताचा हो किंवा अनेक मतांचा हो, शेवटी तो पराभव आहे. काय त्याच्यामुळं उमेशशी माझे संबंध पण चांगले आहेत. काय आणि ज्याला पक्षानं मला सांगितलं, की "बाबा तुम्ही उमेदवारी लढली पाहिजे" म्हणून मी त्यावेळेस रिंगणामध्ये होतो. नाहीतर मी स्वतः काही लढायला इच्छुकच नव्हतो. काय त्यामुळे शहर विकासाच्या बाबतीमध्ये त्यांना कुठं अडचण असली तर मी जरूर त्यांना मदत करेन. आणि शेवटी आपल्याला शहराचा विकास करणं हा महत्त्वाचा भाग आहे. काय परंतु आघाडी तोडण्याचं काम प्रामुख्याने जे केलं ते विनायक राऊत. विनायक राऊतांवरती असा देखील आरोप होतोय, की जे त्या उभाटा पक्षामध्ये आहेत, ठाकरे शिवसेनेमध्ये, त्या ठिकाणी दुसरा कोण नेता येऊन वरचढ झालेला त्यांना पाहवत नाही, असा बाळमानेने थेट आरोप केलाय. ह्या म्हणजे या आरोपाच्या पार्श्वभूमीवरच अशा प्रकारे चिपळूणमध्ये जे त्यांचा पक्षातील जो संघर्ष चालू होता, त्याची किनार आपल्याला लाभल्यासारखी वाटते. एक काळ असा होता, की संपूर्ण रत्नागिरी किंवा कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. कोणी कॅन्डिडेट उभा राहिला तरी तो त्या ठिकाणी कोकणामध्ये निवडून येत होता अशी परिस्थिती होती. काय आता त्याची अधोगती का झाली? याचं पण आत्मपरीक्षण त्यांच्या वरच्या नेत्यांनी केलं पाहिजे. आणि आता जी परिस्थिती पाहतोय आपण, बहुतांशी लोक सगळे आता उभाटाकडनं अन्य पक्षाकडे जायला लागलेले आहेत. याला कारण काय त्या म्हणजे आणि नक्की? ह्याला कळतं जिल्ह्याचं नेतृत्व. अच्छा. 2 नेत्यांमध्ये जो काय वाद चाललेला आहे, त्या नेत्यामुळे कोणी तो कोणी हे करायचं. ह्याच्यासाठी जी काही लढाई त्यांची चाललेली आहे, त्याच्यामुळे पक्षाची हानी होते. परंतु शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. वरच्या नेत्यांना पक्ष वाचवायचा असतील तर त्याचं लक्ष घाला. 2 नेते म्हणजे नक्की कोण? आता जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे जे नेते आहेत, त्यातलं तुम्हाला 2च नेते दिसतात ना, बाकी आहेत कोण? तरी बाकी पण सगळे गेले काय त्यांचे दुसऱ्या नावं सेनेमध्ये. नावं समजणं गरजेचं नाही, आहे. नाही. आता एक भास्करराव आहेत, एक विनायकराव आहेत.
ते दोनच जिल्ह्यामध्ये काम आता करतात. ह्याच्यामध्ये एक सूचक प्रतिक्रिया अशी आहे भाई, की बाळमानेंचा फॉर्म भरायला भास्कर जाधव त्या ठिकाणी स्वतः होते आमदार आणि त्यांनी अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने उपस्थित राहून त्यांना पाठबळ दिलं. परंतु ज्यावेळी बाळमानेंनी माघार घेतली या सर्व प्रक्रियेतून, निवडणुकीतून, त्यानंतर भास्कर जाधवांनी काहीसं मौन स्वीकारल्यासारखं दिसतंय. त्यांनी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. याचा थेट संबंध विनायक राऊतांच्या जे त्यांचं हे चाललंय त्याच्याशी असू शकतो, काय म्हणायचं तुम्हाला? आता ते भास्करराव आणि त्यांना त्यांना ते तुम्ही विचारलं पाहिजे. ते का मौन धरतायत? कदाचित त्यांचे ते साडू आहेत म्हणून कदाचित असतील काय, किंवा त्याला दुसरा उमेदवार द्यायचा होता म्हणून पक्षाने ह्याला उमेदवारी दिली असं पण असेल. ते त्यांना माहिती काय ते. बरं, म्हणजे मगाशी आपण जे बोललात, की या विषयावर मी पुन्हा येणार नव्हतो. परंतु लियाकत शहांचं आपण स्वतः नाव घेतलं. ते 1500 मतं घेतली. तर लियाकत शहांबद्दल आपल्याला एकच या ठिकाणी असा प्रश्न विचारायचा आहे, की काँग्रेस म्हणून ते सुरुवातीपासून त्यांची ओळख होती. काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून. परंतु निवडणुकानंतर त्यांनी ज्या भाजप विरोधात सातत्याने जी भूमिका घेतली होती, त्या भाजपच्या दावणीला जाऊन ते आज बसलेले दिसतायत. आणि काहीसे एक साइडला बसलेले आहेत. परंतु त्यांच्या या भूमिकेमुळे शहराचं काही नुकसान झालंय किंवा शहराच्या मतदारांना वेगळ्या दिशेला जावं लागलं. काय म्हणायचंय आपल्याला? मला तसं काही दिसत नाही. काय, कारण या ठिकाणचा मुस्लिम समाज आहे हा भाजप विचारसरणीचा मतदार नाही. त्यामुळे कोण कुठे गेला त्याच्यावर लोक जातील अशी भूमिका नाही. आणि सातत्याने भाजप विरोधी भूमिका घेतलेली असताना निवडणुकीनंतर भाजपच्या वळचणीला जाऊन बसले. आता ते इतरांनी जी भूमिका घेतली तीच त्यांनी घेतली. इतरांना कसं घेतलं जातंय तसं त्यानं घेतलं असेल. काहीच चुकूनच्या आता राजकारणामध्ये निष्ठेपेक्षा पैशाला महत्व दिलं जातं. बरं. काय त्याच्यामुळे आता जे कोण इकडून तिकडून जे जातात काय, तो दृष्टिकोन असेल त्यांचा काय म्हणतात. सर्वात शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की नगरपालिका निवडणुकीनंतर रमेश भाईंचं जे राजकारणामधलं जे हे होती म्हणजे उठबस दिसायची, की जे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये होते. त्या ठिकाणी देखील त्यांनी थोडंसं आपण अलिप्त राहतोय असं काहीसं सांगितलंय. परंतु पुढची दिशा आपली काही अजून स्पष्ट झालेली नाही. किंवा काय याच्याबद्दल लोकांना उत्सुकता लागली, की भाईंचं नक्की काय म्हणजे कुठल्या पक्षात जायचंय? महायुतीमध्ये की महाविकास आघाडीतच? नाही नाही, मुळात आधी पवार साहेब हे आमचे नेते आहेत. पवार साहेबांबरोबर मी 1974 सालापासून दीर्घ काळचा प्रवास पवार साहेबांबरोबर आहे. आणि पवार साहेबांना मी नेते मानतो आणि पवार साहेबांवर माझा पूर्ण विश्वास आहे. तरी सुद्धा पवार साहेबांना आता वयोमानाप्रमाणे काही गोष्टी ज्या लोकांकडे सोपवलेल्या आहेत, त्या लोकांकडनं मात्र चांगल्या प्रकारचा प्रतिसाद संघटनेच्या बाबतीमध्ये मिळत नाही. आणि ती मला जाणीव नगरपालिकेमध्ये आणि पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये झाली. म्हणून नाविलाज तो मला हा निर्णय घ्यावा लागला. परंतु मी राजकीय संन्यास नाही घेतलेला आहे. मी त्या पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेला आहे. काय, आणि तो राजीनामा घेतल्यानंतर कुठची भूमिका घ्यायची त्या निर्णयापर्यंत मी अजूनपर्यंत आलेला नाही. परंतु लोकांची कामं होण्याच्या दृष्टीनं आणि शेवटी कार्यकर्ता हा कामावर अवलंबून असतो. त्या दृष्टीनं योग्य वेळी योग्य निर्णय निश्चितपणे घेईन. परंतु आज जे राष्ट्रवादीचं जे अस्तित्व आहे, काय तालुक्यात आणि जिल्ह्यात, काय हे नगण्य वास्तव्य आहे. समजलं? ही परिस्थिती आहे. म्हणजे कुठल्या राष्ट्रवादीचं? शरदचंद्र पवार. शरदचंद्र पवार. समजलं? त्यामुळे त्यांनी आता जी बराच काही मेळावा या ठिकाणी घेतला. मेळाव्यामध्ये जी उपस्थिती होती, ती उपस्थिती तुम्ही मीडियावाल्यांनी काही लोकांना दाखवली नाही. नाही, काय मीडियावाल्यांना मेसेजच नव्हता बऱ्यापैकी त्यातला. अ, त्यामुळे ज्यांना मेसेज होता ते गेले होते. फक्त भाषण करणाऱ्यांचे चेहरे दाखवले, पण समोर ऐकणाऱ्यांचे चेहरे दाखवले नाहीत. मग ऐकणाऱ्यांचे चेहरे आहेत ते किती होते? त्यात पत्रकार किती होते? आणि कोण लोक होते? काय, आता लहान-लहान जर समजा 8 आणि 10 वर्षाची पोरं पण जर समजा त्या ठिकाणी जर कार्यकर्ते झाले असतील, ते भविष्यातले निश्चित कार्यकर्ते आहेत. पक्षाची ध्येय धोरणं आत्तापासून त्यांच्या कानावर घालण्याचा कदाचित त्यांचा विचार असेल. परंतु 100-125 ही ताकद राष्ट्रवादीची नव्हती.
काय राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष आहे जिल्ह्यामध्ये, प्रामुख्याने चिपळूण तालुक्यात. काय 90,000 मतं ज्यावेळेला नवख्या उमेदवाराला पडतात, काय आणि त्याच्यामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये लीड मिळतं. काय ही 99 सालापासून किंवा 1974 सालापासून जी काय आपण लोकांजवळ संपर्क ठेवलेला आहे, त्या संपर्क ठेवली त्याची ती ताकद आहे. काय मी कुठेही असलो तर लोक माझ्याबरोबर असतात. आसपास शहरामध्ये मी इतक्या वर्षाची गॅप घेतलेली असताना सुद्धा निवडणुकीला उभं राहिलो आणि एकही न्याय पैसा न करता ज्यावेळेला 15,000 मतं पडतात, आपले 12,000 मतं पडतात, ही काही कमी नाहीत. समजला? ही ताकद निश्चितपणे आहे ना. आता त्या लोकांसाठी तर मला काम केलं पाहिजे ना. तीच परिस्थिती तालुक्यातली आहे. भाई विषय असा आहे की सत्ता केंद्रामध्ये असताना लोकांची कामं होतात. हा एक विषय आहे आणि आताच काही वेळापूर्वी आपण जे म्हणलात, की उमेश सपकाळांचे आणि आपले संबंध चांगल्या पद्धतीने आहेत आणि मी निश्चित त्याला मार्गदर्शन करू शकतो, करेन. तर याच्यातून असे संकेत घ्यायचे का, की आगामी काही कालावधीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये आपलं प्रस्थापन करून नाही, नाही. मार्गदर्शक भूमिका हे आणि बघा, चांगली पदाची जबाबदारी पण. मी पालकमंत्र्यांशी आपले चांगले संबंध आहेत, ते सर्वश्रुत आहे. माझे ही संबंध सगळ्यांशी आहेत. माझे संबंध राणेसाहेबांचे आहेत. माझे संबंध निलेश राणे साहेबांचे आहेत. माझे संबंध भास्कररावांचे आहेत. माझे संबंध उद्धव साहेबांचे आहेत. काय माझे संबंध तटकरे साहेबांचे आहेत. काय शेखर सरांचे आहेत. सगळ्यांशी संबंध मी राखून आहे. कारण शेवटी समाजकारण वेगळं आहे आणि राजकारण वेगळं आहे. काय असेल ते इलेक्शनचा महिना असेल, त्यावेळेला काय असते ती भूमिका आपली असते. पण नंतर इलेक्शन झाल्यानंतर मी असं काय राजकीय सूडबुद्धीनं किंवा हे ठेवणारा माणूस नाही. काय मी ताबडतोब त्यांच्याबरोबर समरस होऊन जातो ना. त्यामुळे ती काही भूमिका नाही. निवडणूक होऊन गेली. आता जर समजा शहराच्या विकासाच्या दृष्टीनं काय मार्गदर्शन लागलं, मदत लागली, तर मला शहराच्या विकासासाठी त्यांना केलीच पाहिजे ना. ती करणार. याचा अर्थ असा नव्हे की मी तिकडे गेलो. काय उदय सामंत साहेबांचं साहेबांचा आणि माझे ह्याच्या मागे आम्ही एकत्र एका बाकावर विधानसभेमध्ये बसायचा आणि मैत्रीचे संबंध त्यावेळीपासून आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळं त्यांच्याकडे मी कामं असते ते त्यांच्याकडे जातो आणि ते काम करतात. उदय सामंतांचे संबंध सगळ्यांनाच माहिती आहे. ते काम पण करतात. पण ते जे काम काय करणार आहेत, ते लवकर लोकांना वाटतंय दिसावं अशा पद्धतीने. आणि ते त्याचा मुहूर्त कधी आहे, असे आता साधारण उत्सुक. वैयक्तिक कामं लोकांची जी असतात, ती मी त्यांच्याकडे घेऊन जातो. ताबडतोब त्याची दखल घेतात. अर्थात मी ज्या गेलो, त्यावेळेला जे लोक येतात, सामान्य नागरिक सुद्धा त्यांच्याकडे येतो. पण सामान्य नागरिकला सुद्धा माझ्यासारखंच ते ट्रीट करतात आणि माझ्यासारखंच त्याला योग्य प्रकारचं हे देऊन मार्गदर्शनाचं काम मार्गी लावतात. परवाच एक मी ज्यावेळेला गेलो, त्यावेळेला एक महिला आली होती. त्या महिलाला ज्यावेळेला पोलिस स्टेशन काही दाद देत नव्हतं किंवा हे करत नव्हतं, त्यांनी स्वतःचा पीएला सांगितलं की ते तिच्याबरोबर जाऊन ते सगळं पुरं करून घ्यायला. काय ही कामाची पद्धत आहे. काय आता चांगलं काम करणारा मग कोणी असू दे, त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे ना. अ, ठीक आहे भाई. आपल्या एकंदरीत आजच्या या बातचीतमध्ये आपली एक भूमिका जाणून घ्यायची होती, की विधान परिषद निवडणुकीमध्ये जे काही नाट्यमय घडामोडी घडल्या. आगामी कालामध्ये आपली भूमिका समजल्यानंतर पुन्हा आपण भेटूया. धन्यवाद. नमस्कार.